नमस्कार सगळ्यांना. प्राणऊर्जा हिलिंग सेंटर मध्ये मी उत्कर्ष अजित कवठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. जो तुम्ही शक्तिपात घेतलेला आहे, म्हणजेच अटुनमेंट तुमचं झालेलं आहे, त्याचं आता ऍक्टिव्हेशन होणार आहे. ओके, तर सर्वात प्रथम तुम्ही थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं आहे. आसन घेऊन बसलात का? ओके. हो. अटुनमेंट झाल्यानंतर ऍक्टिव्हेशन करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही ऊर्जा ग्रहण करता आणि त्या ऍक्टिव्हेट केल्या जातात, त्यानंतर तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये किंवा इतरांच्या आयुष्यामध्ये जर काही दुखणं असेल, पेन होत असेल, ताप असेल, असे काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्या प्रॉब्लेम्सला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. तर आपण आता ऍक्टिव्हेशनला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये आणून रेकीची प्रार्थना करायची आहे. ओके. तर थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक यू माता पिता, थँक यू समस्त गुरुजन, थँक यू डॉक्टर मिकाऊसे, तुमचे जे कोणी गुरु आहेत त्या गुरूंचे आभार मानायचे आहेत. त्याचप्रमाणे ज्या देवी देवतांना तुम्ही मानता त्या देवतांचे आभार. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंच महाभूतांचे देखील आभार. सगळ्यांचे आभार मानून झाल्यानंतर असं बोलायचं की रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ओके. आता दोन्ही हात रब करायचे आहे. दोन्ही हात रब करून झाल्यानंतर डावा हात असा ठेवायचा आहे आणि उजवा हात कर्शिक मध्ये. आपण आता पामचक्रांना ऍक्टिव्हेट करणार आहोत. तर कसं करायचं आहे की डावा हात खाली, उजवा हात वर आणि हळुवारपणे अंदाजे 21 टाइम्स मोजत राहायचं नाहीये, कारण की तुमची एनर्जी तुम्हाला ऍक्टिव्हेट करायची आहे. तुम्हाला तुमची एनर्जी अनुभवायची आहे. ओके. त्यामुळे मोजत राहायचं नाहीये, अंदाजे अगदी हळुवारपणे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 तुमच्या दोन्ही हातांमध्ये जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी असेल, थंड गरम अशी काही एनर्जी असेल, तर त्या एनर्जीला तुम्ही आता अनुभव करायचा आहे. ओके. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. अंदाजे 21 टाइम्स झाल्यानंतर उजवा हात खाली, डावा हात वर, हात कप शेप मध्ये ठेवायचा आहे. आता आपल्याला उजवा हात खाली ठेवायचा आहे आणि डाव्या हाताने आपल्याला क्लॉकवाईज चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 आता काय करायचंय की डाव्या हाताची मूठ बांधायची अशी आणि ती मांडीवर ठेवायची डाव्या हाताची.
आणि उजवा हात सेवन क्राऊन चक्राच्या वर, आणि बोलायचे क्लॉकवाईज फिरवत चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रास. ओके, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रास. क्लॉकवाईज चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रास. एनर्जी फील होते का? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय सेवन चक्रास. 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 आता काय करायचं की नाभीच्या इथे उजव्या हाताने नेवल चक्राला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र करायचंय. डावा हात तसाच राहू दे. उजव्या हाताने चार्ज, हील अँड प्रोटेक्ट बाय नेवल चक्रास. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 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 नेवल चक्रास. आता काय करायचंय की दोन्ही हात इथे हृदय चक्राच्या समोर ठेवायचंय असं, आणि टच करायचे नाही. असं थोडस अंतर राहू दे, असं ठेवा. असं असं असे नाही, असं ठेवायचे. आणि टच करायचे नाही आणि बोलायचं की चार्ज, शील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा. असं 21 टाइम्स म्हणायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय फुल बॉडी अँड ऑरा. ओके, यानंतर काय करायचं की दोन्ही हात रफ करायचे आणि एक एनर्जी बॉल तयार करायचा. एनर्जी फील होते का? हो. ओके, ही एनर्जी बॉल असं बघा, अलगद क्राऊन चक्रावर ठेवायचं. अगदी हस्तस्पर्श हलका असावा. क्राऊन चक्रावर ठेवायचं आणि बोलायचं की अनंत स्रोतातून वाह देणारे दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा, अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रातून प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातून खाली थडाय चक्र, थडाय चक्रातून थ्रोट चक्र, थ्रोट चक्रातून हृदय चक्र, हृदय चक्रातून मणिपूर चक्र, मणिपूर चक्रातून स्वाधिष्ठान चक्र, आणि खाली मूलाधार चक्रापर्यंत ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा पोहोचून आता तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रत्येक ऑर्गन मध्ये प्रत्येक सेल पर्यंत ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा पोहोचली आहे. आणि ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. आता हे दोन्ही हात तुम्हाला जेथे कुठे पेन होत असेल बॉडीवर,
सफरिंग होत असेल तर त्या ठिकाणी ठेवायचे. जिथे कुठे तुम्हाला पेन होत असेल त्या ठिकाणी हात ठेवायचे. कुठे पेन होतंय का? पायाला. ओके. जिथे पेन होतंय त्या ठिकाणी दोन्ही हात ठेवायचे आहेत आणि बोलायचे की स्पर्श चिकित्सेची ही ब्रह्मांडी दिव्य रेखी ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. दिव्य हिलिंग करत आहे तुम्हाला आता ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. संपूर्ण हिलिंग होत आहे तुमच्या आता त्या पार्टचं. तुमच्या पायाचं संपूर्ण हिलिंग होत आहे. संपूर्ण हिलिंग होत आहे. संपूर्ण हिलिंग होत आहे. हातातील संवेदना कोणाला थंड जाणवू शकतील, कोणाला गरम जाणवू शकतील, कोणाला राऊंड राऊंड सारखे वाटू शकतील, कोणाला अगदीच मॅग्नेटिक फील्ड सारखं वाटू शकतील. प्रत्येकाचे व्हायब्रेशन वेगवेगळे असतात. ओके. प्रत्येक शरीराच्या प्रकृतीनुसार या ऊर्जेचा फ्लो देखील वेगवेगळ्या पद्धतीने जाणवेल तुम्हाला. आता बघा की जोपर्यंत तुमच्या पायामधून म्हणजे पायातील ज्या वेदना आहेत त्या कमी होत नाही तोपर्यंत तुमच्या हातामधून एनर्जीचा फ्लो चालू राहणार आहे. ओके. जेव्हा एनर्जीचा फ्लो कमी होईल तेव्हा समजायचं आहे की तुमचं पेनिंग कमी झालेलं आहे. रेकीमध्ये काय असतं की तुम्ही ठरवू शकत नाही की किती वेळ हिलिंग द्यायचंय ते. रेकी स्वतः ठरवते की तुम्हाला किती हिलिंगची गरज आहे किंवा समोरच्या व्यक्तीला किती हिलिंगची गरज आहे. त्यामुळे बघा की तुमच्या पायाला पुन्हा एकदा संपूर्ण हिलिंग प्रदान होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ तुम्हाला प्रदान होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ. संपूर्ण स्वास्थ्य लाभ. अगदी पाय तुमचा अगदी व्यवस्थित झालेला आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ. ही दिव्य ब्रह्मांडी रेखी ऊर्जा तुम्हाला अगदी रिलॅक्स करत आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही हात जोडून रेखीला थँक्यू 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 बोलायचं आहे. ईश्वर गुरुंना थँक्यू बोला. दोन्ही हात जोडून या रेखी ऊर्जेला थँक्यू बोलायचंय. ईश्वर गुरुंना थँक्यू बोलायचंय. धन्यवाद द्यायचं म्हणायचंय. हे ईश्वर ऐसा यू. हे ईश्वर ऐसा यू. हे ईश्वर ऐसा यू. Thank you so much, God, for giving me everything I want. Thank you so much, God, for giving me everything I want. Thank you so much, God, for giving me everything I want. पेनिंग कमी झालं का? हो, पेनिंग कमी झालं? झालं थोडं कमी. ओके. हो. असा एनर्जी बॉल तयार करून तुम्ही स्वतःच्या पायावर ठेवून पुन्हा एकदा बघू शकता. अगदी तुम्ही व्यवस्थित चालू शकता. ओके. तर अशा प्रकारे आज तुमचं ऍक्टिव्हेशन झालेलं आहे. रोज तुम्हाला 1 2 3 4 प्रोसेस अशी म्हटली जाते ह्या प्रोसेसला, ऍक्टिव्हेशन प्रोसेसला. तर ही प्रोसेस तुम्हाला रेग्युलर बेसिसला प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे तुमच्या शरीरातील ज्या काही एनर्जीज तुम्ही ग्रहण केलेल्या आहेत त्या ऍक्टिव्ह राहतील. ओके. तर अजून काही क्वेश्चन आहेत तुम्हाला? नाही. तर आजच्या दिवसाचं नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे की आपण वॉटर चार्जिंग करणार आहोत. तर एक ग्लासमध्ये तुम्ही जे पाणी घेतलंय ते पिऊन घ्या. एक सिप पिऊन घ्यायचंय आणि त्याची चव अनुभवायची. आता दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू वॉटर. ईश्वर गुरूंचे आभार. तुमच्या माता पित्यांचे आभार. समस्त गुरुजनांचे आभार. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचतत्वांचे आभार. सगळ्यांचे आभार मानून झाल्यानंतर दोन्ही हात रब करायचे. एनर्जी बॉल तयार करा.
ओके. आता एका हातामध्ये पाणी घ्यायचंय, दुसरा हात त्यासमोर असा वर ठेवायचा आहे आणि म्हणायचंय की त्याला अफर्मेशन द्यायचंय की हे पाणी दिव्य रेकी शक्ती व ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हे पाणी चार्ज झालेलं आहे. दिव्य रेकी आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हे पाणी चार्ज झालेलं आहे. हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. हे पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. दिव्य रेकी शक्ती व ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. दिव्य रेकी शक्ती व ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. हे ईश्वर ऐसाही हो. हे ईश्वर ऐसाही हो. हे ईश्वर ऐसाही हो. पाणी पिऊन बघायचं. पाण्याची चव कशी आहे? थोडं नारळचं पाणी असतं ना, ते त्यात टाकल्यासारखं मिक्स करून. जेव्हा तुमचे डोळे बंद होते तेव्हा कोणी नारळाचं पाणी टाकलंय का त्याच्यामध्ये? नाही. म्हणजे बघा की ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा किती पॉवरफुल आहे. या ऊर्जांचा वापर जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रेग्युलर बेसिसला केला तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य अनुभवू शकता. ओके. अशा प्रकारे तुम्ही रेग्युलर बेसिसला तुम्हाला स्वतःसाठी किंवा घरातील इतर व्यक्तींसाठी जिथे कुठे पाण्याचा स्रोत आहे, जिथे तुम्ही पाणी साठवून ठेवता, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रोज पाण्याला चार्ज करायचंय. हेच अफर्मेशन द्यायचंय की हे दिव्य रेकी शक्ती आणि ईश्वरगुरूंच्या आशीर्वादाने हे पाणी चार्ज झालेलं आहे आणि हे पाणी पिणारे प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य लाभ मिळालेला आहे. हे ईश्वर ऐसा हो. हे ईश्वर ऐसा हो. हे ईश्वर ऐसा हो. थँक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. देवाचे आभार मानायचे. ओके. अशा प्रकारे तुम्ही सेम प्रोसिजरने फूड चार्जिंग देखील करू शकता. तर काही क्वेश्चन असतील तुम्हाला? हो मॅम. ओके. मग आज आपण इथेच थांबूया. तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.